बारामतीमधील एका सामान्य कुटुंबात वाढलेली रीमा नाव बदलले. अभ्यासू आणि हुशार मुलगी होती. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी तिनं BSc ॲग्रिकल्चरचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढे आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, स्वतःच्या पायांवर उभं राहायचं आणि सरकारी सेवेत जाण्याचं तिचं स्वप्न होतं. म्हणूनच तिनं MPSC परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 पासून ती पुण्यात MPSCच्या क्लाससाठी ये-जा करू लागली. अभ्यास, क्लास, घरच्यांशी फोनवर बोलणं आणि भविष्यासाठी केलेली स्वप्न, असंच तिचं आयुष्य सुरू होतं. आईला आपल्या मुलीच्या भविष्याची खूप काळजी होती. रीमा पुण्यात असली तरी आई तिच्याशी नियमित फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलत असे. मुलगी काय करते, कुठे आहे, अभ्यास कसा चाललाय, हे आई शक्य तितकं जाणून घेत असे. याच काळात रीमाच्या आयुष्यात अथर्व नावाचा एक तरुण आला आणि त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. प्रेम प्रकरण इतकं वाढलं की दोघांमध्येही जवळीक वाढू लागली. डिसेंबर 2025च्या अखेरीस रीमाच्या एका मैत्रिणीकडून तिच्या आईला रीमा आणि अथर्व यांच्यात मैत्रीपेक्षा जवळचं नातं असल्याची माहिती मिळाली. आईनं मुलीशी याबाबत शांतपणे विचारणा केली. रीमानेही आईपासून काही लपवलं नाही. तिचे अथर्व सोबत प्रेमाचे संबंध असल्याचं तिनं आपल्या आईला सांगितलं. एवढंच नाही तर भविष्यात अथर्व सोबत लग्न करण्याची तिची इच्छा असल्याचंही तिनं सांगितलं. आईसाठी ही गोष्ट अचानक होती, पण मुलीने तिच्या मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्यामुळे आईने तिच्याशी भांडण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये या नात्यांबाबत चर्चा सुरू झाली. रीमा आणि अथर्व लग्न करण्याचा विचार करत असल्यानं दोन्ही बाजूंच्या कुटुंबियांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. 12 एप्रिल 2026 रोजी रीमाचे कुटुंबीय अथर्वच्या बारामतीतील घरी गेले. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाली. आता दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं पुढे दोघांचं लग्न करण्याचे ठरवले. रीमाच्या आईला वाटलं आता मुलीचं आयुष्य स्थिर होईल. अभ्यास पूर्ण करून पुढे नोकरी किंवा सरकारी सेवा मिळवण्याचं स्वप्न आणि त्याचबरोबर आयुष्यातील साथीदार, दोन्ही गोष्टी व्यवस्थित होतील. त्यानंतर रीमा आणि अथर्व एकमेकांना नेहमीच भेटत होते. फोनवर त्यांचं बोलणं सुरू होतं. बाहेरून पाहता सगळं सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, पण काही नाती बाहेरून जितकी शांत दिसतात तितकीच त्यांच्या आतली परिस्थिती वेगळी असू शकते. घटनेच्या साधारण 15 ते 20 दिवस आधी रीमाच्या आईच्या लक्षात एक छोटासा बदल आला. रीमा पूर्वीसारखी बोलत नव्हती. ती शांत झाली होती. आईशी फोनवर बोलताना तिच्या आवाजात पूर्वीसारखा उत्साह जाणवत नव्हता. एखाद्या गोष्टीची काळजी असल्यासारखी ती वाटत होती. आईने मुलीला विचारलंही की काय झालंय बेटा, तू अशी इतकी शांत का आहेस? पण प्रत्येक वेळी मुलगी काहीतरी कारण सांगून विषय बदलत असे. आईला मात्र समाधान होत नव्हतं. आईचं मन शेवटी आईचंच असतं. मुलगी काही न सांगता अस्वस्थ असली तरी तिच्या चेहऱ्यावरचा तो बदल आईला जाणवतो. म्हणूनच आईने रीमाच्या एका मैत्रिणीकडे तिची चौकशी केली. मैत्रिणीकडून मिळालेली माहिती ऐकून आईची चिंता आणखीनच वाढली. रीमाच्या मैत्रिणीने आईला सांगितलं की अथर्व रीमावर वारंवार काही गोष्टींसाठी दबाव टाकत असतो. तिला नको असेल तरीही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्या दरम्यान अथर्व रीमाला काही गोळ्या देत असतो, स्वतःही घेतो आणि लग्न ठरले म्हणून आता त्याला कुणाचाही धाक राहिला नाही. वाटेल तेव्हा तिला तो त्रास देतो. तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करतो. आईसाठी हा मोठा धक्का होता. गोळी म्हणजे नेमकी कोणती गोळी त्याने आपल्या मुलीला दिली? म्हणजे या आधीही त्यांच्यात असे शारीरिक जवळीक आलेली असेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यावेळी तिच्या आईकडे नव्हती. तिने आपल्या मुलीशी पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र रीमाने नेमकं काय सुरू आहे हे स्पष्टपणे आपल्या आईला सांगितलं नाही. कधी कधी मुलं एखाद्या नात्यात इतकी अडकलेली असतील तर ते पालकांपासून अशा काही गोष्टी लपवतात, कारण त्यांना मनात एक भीती असते की हे सगळं ऐकून आपले आई-वडील रागवतील, नातं तोडायला सांगतील, आपलं ठरलेलं लग्न मोडतील किंवा आपल्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाहीत. आणि म्हणूनच तिने काहीच आईला सांगितलं नाही. पण पालकांनी अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुलगा किंवा मुलगी एखाद्या नात्यात आहे म्हणून त्यांच्याशी संवाद बंद करणं हा उपाय नसतो. त्यांच्याशी बोलत राहणं, त्यांना ऐकून घेणं आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत मदत मिळेल असा विश्वास देणं अधिक महत्त्वाचं असतं. रीमाच्या बाबतीतही तिची आई तिच्याशी सतत संपर्कात होती. म्हणून आता रीमा काही गोष्टी आपल्या आईला सांगायला लागली, मन मोकळं बोलायला लागली. आणि मग आला 6 ऑगस्ट 2026चा तो दिवस. तो दिवस रीमाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल याची कल्पना तिच्या कुटुंबातील कुणालाही नव्हती, स्वतः रीमालाही नाही. दुपारी सुमारे 12:30 वाजता अथर्व कार घेऊन रीमाला घ्यायला तिच्या घरी आला. रीमाला
PC कॉलेज बारामती येथे तो घेऊन गेला. रीमाच्या MBA प्रवेशाच्या कामासाठी तिथे जाणं होतं त्यांना. तिचं सगळं तिथं काम केलं. सगळं अगदी नेहमीसारखंच वाटत होतं. रीमाने दुपारी सुमारे 4 वाजता आपल्या आईला मेसेज केला. प्रवेश फीबद्दल तिनं आपल्या आईला माहिती दिली. त्यानंतर ती अथर्वसोबत त्याच्या आई आणि मावशीला सोडण्यासाठी जात असल्याचंही तिने आपल्या आईला सांगितलं. आता तो मुलगा तिचा होणारा नवरा आहे. त्याच्या घरचे आपल्या मुलीला ओळखतात, दोघांचंही लग्न होणार म्हणून तिची आई काहीच बोलली नाही. पण तरीही आईनं आपल्या मुलीला व्हिडिओ कॉल केला. मोबाईलच्या स्क्रीनवर रीमा दिसत होती. ती अथर्वसोबत त्याच्या कारमध्ये होती. यावर आईने मुलीला लवकरच घरी येण्यास सांगितलं. त्या क्षणी आईला अजूनही काहीतरी गंभीर घडणार आहे याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती. सायंकाळी 7च्या सुमारास आईनं पुन्हा रीमाला काळजीपोटी 2 वेळा फोन केला, पण रीमाने फोन उचलला नाही. त्यामुळे तिच्या आईची काळजी वाढली. यावेळी तिनं अथर्वच्या मोबाईलवर फोन केला. फोन उचलल्यानंतर आईचं रीमाशी बोलणं झालं आणि या संभाषणात रीमाने आपल्या आईला अशी एक गोष्ट सांगितली ज्यामुळे आई हादरूनच गेली. रीमाने आईला सांगितलं की अथर्व तिला त्याच्या घरी फ्लॅटवर घेऊन जाणार आहे थोड्या वेळातच, कारण त्याच्या घरी आज कोणीच नाही. त्याच्याकडून तिच्यावर काही बाबतीत दबाव असल्याचंही तिनं सांगितलं आणि अथर्व तिला एक गोळी देणार असल्याचंही तिनं आपल्या आईला सांगितलं. यावर आईनं मुलीला तात्काळच सावध केलं. बेटा, तिथे त्याच्यासोबत एकटं जाऊ नकोस, लवकरात लवकर घरी परत ये. आईच्या मनात त्या क्षणी अनेक प्रश्न होते. तिनं फक्त मुलीला घरी परत येण्यास सांगितलं. ठीक आहे, अथर्व बोलतोय जेवण करून घरी सोडतो, मग जेवण करूनच घरी येते, ती आपल्या आईला म्हणाली. पण इकडे अथर्व, आपण घरी जाऊ आता, आपलं लग्न होणारच आहे, तू माझी आहे, आपण आधी ही जवळीक साधली आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे, अशा गोष्टींनी तिला घरी येण्यास भाग पाडतो. प्रेमापोटी तीही त्याच्या घरी जाते. त्याचं ऐकून त्याच्यासोबत त्याच्या सांगण्याप्रमाणे ती ज्या काही गोष्टी करते, जी काही गोळी खाते, त्यानं तिचं आयुष्य कायमचं बदलतं. त्याच वेळी रात्री सुमारे 9 वाजता आईनं पुन्हा रीमाला मेसेज केला की कुठे आहेस बेटा. काही वेळाने रीमाचा मेसेज आला की अजूनही जेवण करत आहे. आई मेसेज पाहून आईला थोडंसं बरं वाटलं. किमान आपली मुलगी ठीक तर आहे असं तिला वाटलं. पण त्यानंतर आईनं केलेल्या पुढच्या मेसेजेसला उत्तर आलं नाही. एक मेसेज, दुसरा मेसेज, तरीही तिकडून उत्तर नाही. आईनं आता पुन्हा फोन केला, पण यावेळी फोन रीमाने उचलला नाही. फोन अथर्वने उचलला आणि त्यानं जे काही सांगितलं ते ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. काकू, रीमाला अचानकच चक्कर आली आहे. तिची प्रकृती अचानक बिघडली होती, म्हणून तिला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे, तो म्हणाला. तुम्ही खाली या, मी तुम्हाला घ्यायला येतो, त्यानं सांगितलं. काही वेळाने अथर्व कार घेऊन रीमाच्या आईच्या घरी आला. आईला वाटलं आपली मुलगी घरी येते म्हणजे आता डॉक्टरांकडे नेऊन उपचार करता येतील. पण त्यानंतर जे घडलं त्याने एका आईचं आयुष्यही कायमचंच बदलून टाकलं. रीमाला आधी एका रुग्णालयात नेण्यात आलं होतं, त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं, पुढे तिला सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आई घाईघाईने रुग्णालयात पोहोचली होती. रात्री साधारण 10-20 वाजता ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. समोर स्ट्रेचरवर तिची मुलगी झोपलेली होती. रीमा काहीच हालचाल करत नव्हती. आईला काहीतरी भयंकर घडलंय याची जाणीव झाली, पण त्या आईला काय करावं काहीच समजत नव्हतं. काही तासांपूर्वी आपली मुलगी आपल्यासोबत फोनवर बोलत होती. काही वेळांपूर्वी तिनं जेवण करत असल्याचंही मला मेसेज थ्रू सांगितलं होतं. मग अचानक तिची अवस्था इतकी गंभीर कशी काय झाली? आईच्या मनात आशा होती की डॉक्टर काहीतरी करतील, माझ्या मुलीला वाचवतील. पण काही वेळातच तिला समजलं की तिची ती मुलगी आता या जगात राहिलीच नाही. रीमा गेली होती. कदाचित रीमा शारीरिक संबंध प्रस्थापित होत असतानाच मृत्यू पावली होती. अवघ्या 23 वर्षांची, जिचं शिक्षण पूर्ण झालं होतं, जिच्या मनात MPSCचं स्वप्न होतं, जिच्या MBA प्रवेशाची तयारीही सुरू होती, जिच्या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चासुद्धा झाली होती, तीच मुलगी एका रात्रीत कायमची दूर निघून गेली होती. पण तिच्या मृत्यूमागचं कारण स्पष्ट नव्हतं. घाबरूनच त्यावेळी अथर्वने आईला सांगितलं की रीमा आणि तो त्याच्या घरी गेली होती आणि तिथे दोघांमध्येही जवळीक झाल्यानंतर तिला अचानक चक्कर आली. या माहितीनंतर त्या आईचा संशय वाढला, कारण काही तासाआधी रीमाने आईला त्या गोळीबद्दल सांगितल्याचा दावाही त्या तक्रारीत करण्यात आला होता आणि यापूर्वीही अथर्वकडून तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याची ही माहिती रीमाच्या मैत्रिणीकडून मिळाल्याचंही तक्रारीत नमूद होतं.
आईने अखेर बारामती पोलिसांकडे धाव घेतली. तिने आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत अथर्ववर संशय व्यक्त केला. यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पण गुन्हा दाखल झाला म्हणजे सत्य समोर आलं असं नव्हतं. आता खरी सुरुवात झाली होती, ती म्हणजे तपासाची. पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते. रीमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिला कोणती गोळी किंवा कोणतं औषध दिलं होतं का? जर दिलं असेल तर ते काय होतं? रीमाने ते घेतलं होतं का? तिच्या शरीरावर त्याचा परिणाम झाला होता का? त्या पदार्थाचा मृत्यूशी काही संबंध होता का? की तिची प्रकृती बिघडण्यामागे इतर वैद्यकीय कारण होतं? पोलिसांकडून वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला. रीमाला ज्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं तिथल्या नोंदीही महत्त्वाच्या होत्या. तिची अवस्था प्रथम रुग्णालयात कशी होती? तिला आणताना कोणती माहिती देण्यात आली? उपचारादरम्यान काय काय नोंद झालं? तिच्या वैद्यकीय तपासणीत काय काय दिसून आलं? या सर्व गोष्टींचा तपास आवश्यक होता. कारण या प्रकरणात संशय खूप होता. पण संशय म्हणजे सत्य नाही. कायद्याच्या दृष्टीनं कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. म्हणूनच या प्रकरणात पोलिसांचा तपास अत्यंत महत्त्वाचा होता. रीमाच्या आईसाठी मात्र तपासाच्या या सगळ्या प्रक्रियेपेक्षा तिच्या मुलीची आठवणीच मोठ्या होत्या. तिला तिच्या मुलीचा चेहरा आठवत होता. तिचा तो आवाज आठवत होता. तिच्याशी केलेले ते व्हिडिओ कॉल आठवत होते. आणि आता या सगळ्या आठवणींमध्ये एकच प्रश्न मिसळला होता की माझ्या मुलीला नेमकं काय झालं? आईने मागे वळून पाहिलं तर तिला रीमाच्या वागण्यातला बदल आठवत होता. ती शांत झाली होती. तिच्या मैत्रिणीने काहीतरी गोळ्यांबद्दल सांगितलं होतं. मृत्यूच्या काही तास आधी तिनं स्वतः एका गोळीबद्दल आपल्या आईला सांगण्याचाही दावा होता. आणि त्यानंतर काही तासांतच तिचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनांचा संबंध आहे का, हे आता तपासातूनच स्पष्ट होणार आहे. या घटनेतून पालकांसाठीही एक मोठा संदेश समोर येतो. आज मुलं शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहतात, नवीन शहरात जातात, नवीन मित्र बनवतात, नवीन नात्यांमध्ये येतात, स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतात. पालक प्रत्येक क्षणी त्यांच्यासोबत असू शकत नाहीत, पण पालक त्यांच्या आयुष्यात विश्वासाची जागा नक्कीच निर्माण करू शकतात. मुलाने एखाद्या नात्याबद्दल घरी सांगितलं तर लगेचच त्यांच्यावर रागवू नका. पहिल्यांदा त्यांचं ऐका. समोरची व्यक्ती मुलाला किंवा आपल्या मुलीला सन्मान देते का हे समजून घ्या. मुलाच्या वागण्यात अचानक बदल झाला तर तो दुर्लक्षित करू नका. पूर्वी मन मोकळेपणाने बोलणारा मुलगा अचानकच गप्प झाला असेल किंवा त्यांची मुलगी सतत तणावात त्यांना दिसत असेल, एखाद्या व्यक्तीचा फोन आला की ती किंवा तो घाबरत असेल, कोणीतरी तिच्यावर काही करण्यासाठी दबाव आणत असेल किंवा ती एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्यास घाबरत असेल, तर पालकांनी शांतपणे संवाद साधायला हवा. काय झालंय एवढं विचारण्यापेक्षा तुला काहीही त्रास होत असेल तर मला सांग, मी तुझं आधी ऐकेन, मी तुझ्यासोबतच आहे, असं सांगणं अधिक प्रभावी ठरू शकतं. मुलांनाही स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागृत असणं गरजेचं आहे. कोणीही कितीही जवळचा असला तरी आपल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही गोष्ट विचार न करता स्वीकारू नये. कोणीतरी एखादी गोळी दिली तर ती नेमकी काय आहे, कशासाठी आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे. औषध असल्याचं सांगितलं म्हणून ते स्वतःहून घेणं अजिबात योग्य नाही. अस्वस्थ वाटत असेल तर विश्वासू व्यक्तीला ताबडतोब सांगणं गरजेचं आहे. काही चुकीचं होत असल्याची जाणीव झाली तर लोक काय म्हणतील या विचारापेक्षा स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची आहे. मदत मागणं ही कमजोरी नाही. मदत मागणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला महत्त्व देणं. रीमाच्या कथेतला आणखीन एक महत्त्वाचा धडा म्हणजे सोशल मीडियावर कोणताही निष्कर्ष घाईनं पसरवू नये. आज उपलब्ध माहितीनुसार पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूच्या कारणाबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेला नाही. पण एका गोष्टीबद्दल मात्र कोणतीही शंका नाही. रीमाचं आयुष्य संपलं. तिची स्वप्न अपूर्ण राहिली. तिचं शिक्षण पुढे जायचं होतं. तिला MPSCची तयारी करायची होती. MBAचं शिक्षण घ्यायचं होतं. कदाचित एक दिवस ती स्वतःच्या पायांवर उभी राहिली असती. कदाचित तिनं मोठं यशही मिळवलं असतं. कदाचित तिचं लग्नही त्याच्यासोबत झालं असतं. कदाचित तिच्या आईच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलीचं सुखाचं घरही उभं राहिलं असतं.
पण आता या सगळ्या फक्त गोष्टी कल्पना राहिल्या. एका आईच्या आठवणीत रीमा कायम 23 वर्षांचीच राहणार होती. तिचा आवाज परत आता ऐकू येणार नाही. तिच्यासोबत भविष्यातील योजना आता करता येणार नाहीत. तिच्या यशाचा आनंद घेता येणार नाही. पण तिच्या या कथेतून एक संदेश नक्कीच पुढे जाऊ शकतो. पालकांनी मुलांशी संवाद ठेवावा. मुलांनी पालकांशी मन मोकळं करावं. नात्यात प्रेमासोबत सन्मान आणि सुरक्षितता असावी. कोणताही दबाव सहन करू नये. आरोग्याशी संबंधित कोणतीही गोष्ट विचार न करता स्वीकारू नये. आणि एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला भीती, अस्वस्थता किंवा दबाव जाणवत असेल तर अजिबात शांत राहू नये. कारण कधीकधी संकट येण्याआधीच अनेक छोटे संकेत दिसतात. फक्त ते ओळखण्याची गरज असते. रीमाच्या आईला तिच्या मुलीच्या वागण्यात बदल जाणवला होता. तिनं मुलीशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता, पण काही प्रश्नांची उत्तरं वेळेआधीच तिला मिळाली नाहीत. म्हणूनच प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला एक वाक्य नक्की सांगावं की तुझ्याकडून काही चूक झाली तरी आधी तू माझ्याकडे ये. आम्ही तुला ऐकून घेऊ. तुला चुकीचं समजलं जाणार नाही. कदाचित हे वाक्य एखाद्या मुलाला किंवा मुलीला योग्य वेळी मदत मागण्याचं धैर्य देऊ शकतं. जर या कथेतून एकही पालक आपल्या मुलाशी आज थोडं अधिक प्रेमाने बोलला, जर एका मुलीनं आपल्या मनातील भीती आपल्या आईला सांगण्याचा निर्णय घेतला, जर एखाद्या तरुणाने चुकीच्या दबावाला नकार देण्याचं धैर्य दाखवलं, तर रीमाची ही कथा फक्त दुःखाचीच कथा राहणार नाही. ती एक जागरूकतेची कथा बनेल. मुलांना फक्त स्वप्न पाहायला शिकवू नका. ती स्वप्न सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी स्वतःची काळजी घ्यायलाही शिकवा. आणि मुलांनो, प्रेम करा, नाती जपा, पण स्वतःची सुरक्षितता आणि आयुष्य कधीही धोक्यात घालू नका. कारण आयुष्यात काही निर्णय पुन्हा बदलता येत नाहीत आणि काही संधी पुन्हा कधीच परत येत नाहीत. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. कथेमधील युवतीचे नाव रीमा असे बदललेले आहे. तपासाधीन बाबी संबंधित तक्रारी व उपलब्ध माहितीनुसार मांडल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन निष्कर्षापूर्वी दोषी ठरवण्याचा उद्देश नाही.